या लक्ष्मी या इकडं काय करा मुंबई पुणे सुरत बरं भेटू आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचा हम सब सावे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सावे साहब आगे बढ़ो। मृत्योर्मामृतं गमय। ओम शांति शांति सुशांति। पेशर संघटनेचा पेशर संघटनेचा हम सब सबने साथ तुम आगे बढ़ो। फोटो घ्या सर सर एक फोटो घ्या सर फोटो लो सर सामने फोटो लो सर सामने चालू साहेबांचा अतुल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अतुल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब पेशर संघटनेचा पेशर संघटनेचा सबनी सरांना अशी विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं, सन्मान करावा, सत्कार करावा। पेशर संघटनेचा हम सब छान 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 आमची संघटना किती छान छान सगळे छान आम्ही राहू छान छान राहू छान 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 मुंबई पुणे सुरत बरं भेटू आपण आणि म्हणून अशी जागृती व्हावी उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ संघटना काय असते संघटने मला माहिती, काकडे सरांना माहिती आणि वसंत सरदेसाई सरांना माहिती। मित्रांनो तुमचे अनेक प्रश्न आहेत। मी ह्या मंत्री महोदय येतील त्यावेळेला 2 मिनिटं बोलेन, परंतु आता तुम्हाला सर्वात आधी एक गोष्ट सांगतो। आपल्याला 5वा हप्ता मिळणार आहे, बरोबर आहे। 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळणार आहे। आपण अगणी सुद्धा भरा आहे बघा, 150, 200, 500 रुपये। Thank you, very good. Thank you. Yes, त्यांनी जेवण दिलं समोर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन 35वा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले अध्यक्ष वसंत सरदेसाई साहेब, सचिव नामदेव गुगे साहेब आणि आमचे सहकारी कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकर ते जरी असं माझ्याबरोबर काम करतात म्हणून मी तर ते ज्येष्ठ आहेत आणि सहकारी म्हणाले पाहिजे असे जनार्दन अमृतकर काका म्हणतो आम्ही त्यांना, माझ्या फोनमध्ये पण अमृतकर काका असतात ते। विलास जाधवजी, डॉक्टर अरविंद रखमाजी जाधव, अरविंद देशपांडेजी, अरविंद देशमुखजी, नामदेव गुगेजी, श्रीमती गंगा वाघमारेजी, इकडे समोर उपस्थित सर्व आदरणीय सर्व पेन्शनर्स, सर्व ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो आणि मातांनो,
पेन्शनर्स असोसिएशनच्या यापूर्वी पण अनेक कार्यक्रमात मला याची संधी मिळाली. अनेक वेळा आपल्या काही अडचणी आपण सांगितल्या. मी मागे माननीय मुख्यमंत्री साहेबांशी भेटून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटून काही त्याच्यातल्या विषयावर मार्ग लावायचा आम्ही प्रयत्न केला. एक आपली प्रमुख मागणी जी आहे, पण मी त्याच्यात थोडंसं तुम्हालाही जबाबदार धरीन. मी म्हटलं होतं की मी 20 लाख रुपये माझ्या निधीतून देईन, हॉल बांधून देईन, फक्त ओपन स्पेस कुठली तरी तुम्ही शोधली पाहिजे. नाही तर मी बांधकाम केलेले काही हॉल आहेत त्याची यादी तुम्हाला देतो, तुम्ही ते बघा. ते जर तुम्हाला पडत असतील आपण महापालिकेला विनंती करून तो हॉल तुम्हाला आम्ही आता आजच एक सकाळी मी उद्घाटन केलं. माझ्या मतदारसंघामध्ये तो कुठला एरिया काय नाही जयवाणी भारतनगरमध्ये एक कॉलनी होती, तिकडे आम्ही एक हॉल बांधला होता. तिकडे थोडंसं रात्री लोक चुकीचे येऊन बसायचे. मला तिकडच्या नागरिकांची कंप्लेंट होती. मग मी एक जिम चालवणारा शोधला, आमचाच कार्यकर्ता, आणि त्याला म्हणलं इकडे तू जिम चालू कर या हॉलमध्ये. आता जिम चालू झालं. आज भेट द्यायला गेलो होतो, तिकडचे सगळे नागरिक खुश झाले. म्हणजे साहेब रात्रीचे टुकार कोणी येत नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे, मी अमोदकर काका आपल्याला यादी देतो, आपल्याकडे बरेच हॉल तयार आहेत. फक्त आता एरिया तुम्हाला कुठला नाही तर तुम्ही एखादी महापालिकेची ओपन स्पेस शोधा, मी तुमच्याबरोबर येतो, आपण कमिशनरला भेटू. ती जागा तुमच्या रजिस्टर्ड असोसिएशनच्या नावाने तुम्ही आम्हाला करून द्या. त्याच्यावरती बांधकामाचा जो काही खर्च लागेल तो मी तुम्हाला देईन, एवढं मी तुम्हाला सांगितलं. माझं एकच विनंती आहे की हे थोडंसं लवकर केलं पाहिजे, कारण की परत आमची आचारसंहिता चालू असं आहे आमच्या बागे. मग तुम्ही परत म्हणाल काय साहेब तुम्ही आम्हाला शब्द दिला आणि काहीच केलं नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, 12 तारखेपर्यंत आमचं अधिवेशन आहे. 12 नंतर ज्याची मी आल्याबरोबर तुम्ही सांगा, मी ताबडतोब कमिशनरची आपण भेट घेऊ. कमिशनरला मी तोपर्यंत ज्या आमच्या थेटे मॅडम आहेत, ज्या इस्टेट त्यांच्याकडे, त्यांना विचारून ठेवतो, त्यांनाही सांगतो. त्यांच्याकडून आपण काही माझ्या मतदारसंघात घेतली तर मला त्याला पैसे देता येतात. म्हणून माझी एक विनंती आहे की थोडी तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पाठपुरावा करा. जरा अमृतकर काकाला लावा, ते बिलकुल पक्क्यात पाठपुरावा करा. काका थोडेसे आपण काय पूर्ण झालं 6 महिन्यापूर्वी, पण नंतर काय झालं 6 महिन्यात आम्ही पण 3 महिने इलेक्शनच्या ह्याच्यात होतो. त्याच्यामुळे त्यांनी मला एकदा दोनदा आठवण केली आणि मी त्यांना म्हणलं काका इलेक्शन होऊन झालं. आता आमचं सेशन चालू आहे, 12 तारखेला सेशन संपेल. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो या कुठल्याही भागात तुम्ही सिडकोच्या भागात किंवा एंट्री एन्फोर्ट त्या भागातली एखादी ओपन स्पेस तुम्ही बघितली, चांगली बघावी. त्याच्यामध्ये आपण 20 लाख आम्हाला देता येतात एका ठिकाणी. पहिल्या टप्प्यात 20 लाख रुपये देऊ, अजून काही लागलं तर अजूनही पैसे देऊ, नाही तर CSR मधून करू. आणि तिकडे ज्येष्ठ नागरिकांना बसायला रुंगळा म्हणून तिकडे आपण एखादी लायब्ररी पण सुरू करू. आज माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ 450 पुस्तकं मला मंत्री झाल्यावर लोक गिफ्ट देतात की मी जमा केली आहेत. त्या पुस्तकाचे आहे, मी काय कित्येक ठिकाणी सांगतो बुके देऊ नका, हार नका देऊ, मला पुस्तकं देत जा. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक पुस्तकं आणि वह्या जमा झाल्यात तर मी वह्या तर वाटून टाकतो जून जुलैमध्ये. पण माझी आपल्याला एकच विनंती आहे की थोडासा पाठपुरावा करावा. नक्कीच त्या हॉलचं काम मी आपल्याला करून देईन. आणि अजूनही आपल्या ज्या काही मागण्या असतील त्याचं एक निवेदन मला द्या की 100% मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता सगळ्यांची मानसिकता आहे की इलेक्शनच्या अगोदर ज्या काही ज्येष्ठ नागरिकांना तर मदत करणं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं ध्येयच आहे. तुम्ही बघितलं असेल आमच्या बजेटमध्ये पण मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याकरता पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण शुभेच्छा देतो. थोडंसं एक तर उशिरा आल्याबद्दल दिलगिरी, आणि आज काय झालं थोडंसं काही लग्न आहेत आणि जवळची आहेत, नात्यातली लग्न आहेत, आणि जर तिकडे गेलो नाही तर नातेवाईक नाराज होतात तुम्हाला माहिती आहे. पण अमृतकर काकांचा आग्रह होता की 5 मिनिटं का तुम्ही येऊन जायला पाहिजे, म्हणून मी आलो. मला परत जळगावला लग्नाला जायचं आहे का. मी आपल्या सगळ्यांची शुभेच्छा देऊन रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी माननीय सावे साहेब या ठिकाणी आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलेत, आणि जमलेले सर्व पेन्शनर आणि पत्रकार. आपला
वर्षाप्रमाणे आपला हा वार्षिक पेन्शनर सर्वसाधारण सभा होते, पेन्शनर डे साजरा होतो. मागच्या 6 महिन्यापूर्वी अतुल साहेब आले आणि या ठिकाणी पेन्शनरला त्यांच्या हस्ते सत्कार झाला. यानंतर आपला 17ला कार्यक्रम झाला. 27ला आपलं मंत्रालयामध्ये आझाद मैदानावर आपला मोर्चा होता. पण सरांनी तिथं जाऊन पटकन मंत्री महोदयाशी चर्चा केली, मुख्यमंत्री साहेबांशी सांगितलं की या 27 डिसेंबरला सर्व ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रातून येणार आहेत. तर त्याने त्या ठिकाणी आश्वासन दिलं की बाकीचे जे काही मागण्या आहेत, मेडिकल अलाउन्स 1000 रुपये, आता पंजाबने निर्णय लावलेला आहे की कम्युनिटी 15 वर्षाची जी आहे कट्टे पैसे ते 12 वर्ष कटावे आणि त्यानंतर तुमचं वैद्यकीय भत्ता आणि बाकीचे काही डीए राहिलेले शासनाकडे ते डीएचं सुद्धा साहेब काम करतील. आपल्याला अशा मागच्या वेळी त्या आल्या त्यांचा पायगुण असा की आपलं ज्येष्ठांचं 80 वर्ष 85 वर्ष 90 आपल्याला त्यांना वाढलं आणि ज्या लोकांना 2-3 लोकांना मिळाले इतका आनंद वाटला. पण दुर्दैवाने ते गेले, कारण 80-90 वर्षाचे लोक कधी जातील कधी अटॅक येईल, पण त्यांना तो लाभ घेतला सर, त्यांना आनंद व्यक्त केलेला आहे. तर तसं या ठिकाणी आम्ही पेन्शनर तर्फे पोलीस कमिशनर कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण दिन आम्ही साजरा करतो. त्याच्यामध्ये काही ज्येष्ठांची अडचणी आहे, घरातून आहे, त्याच्यानंतर समाजाकडून आहे, कार्यालयाकडून आहे. हे जे त्रास होतो तर ते सोडवण्यासाठी आम्ही पोलीस कमिशनर साहेब वगैरे यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष ज्या पेन्शनरला असा त्रास झाला त्याला प्रत्यक्ष बोलावून त्या ठिकाणी समुपदेशन देऊन त्यांचं सुनाला असो मुलाला असो त्यांना सांगून ते बरोबर त्यांचं म्हणजे जे मन जुळून दिलेले अशा प्रकारे आमचे काम आहे. पण सर गेल्या वर्षभरात आम्ही सतत जागेबद्दल हे करतो. शासनाचा नियम आहे की विरंगुळा केंद्र आपल्याला प्रत्येकाला असं माहित आहे की आजकाल जागा